कल्याण डोंबिवली महानगर पालिका के नागरिक सुविधा केंद्र का अव्यवस्थित कामकाज एक बार फिर चर्चा में आ गया है। केंद्र में कर्मचारियों की कमी और बार बार बंद होने वाली कंप्यूटर प्रणाली के कारण विभिन्न कार्यों के लिए आने वाले नागरिकों को घंटों इंतजार करना पड़ रहा है। सबसे अधिक परेशानी कर भुगतान और अन्य प्रशासनिक सेवाओं के लिए आने वाले लोगों को हो रही है। नागरिकों का आरोप है कि पर्याप्त कर्मचारियों की नियुक्ति नहीं होने से कामकाज की गति बेहद धीमी हो गई है। वहीं सर्वर और तकनीकी समस्याओं के चलते कई महत्वपूर्ण कार्य लंबित पड़ रहे हैं। इसका सबसे ज्यादा असर वरिष्ठ नागरिकों और दूर दराज से आने वाले लोगों पर पड़ रहा है। नागरिकों ने महानगर पालिका प्रशासन से तत्काल अतिरिक्त कर्मचारियों की नियुक्ति, तकनीकी खामी को दूर करने और जिम्मेदार अधिकारियों के खिलाफ कार्रवाई करने की मांग की है। 5 वाजेपर्यंत मी इकडे थांबलो होतो, पण त्यांचा नेटवर्कचा इश्यू होता, तर काम झाला नव्हता। 2.5 तास थांबलो आणि आज मी 3 वाजल्यापासून कामाला जाणाऱ्या लोकांनी किती वेळा रजा टाकायच्या? आज मी त्याचप्रमाणे उभा आहे। आता 5:30 यांचा टाइम संपला का बंद करतात लगेच। टाइम टाइम झाला का टाइम झाला म्हणतात उद्या या बोलतात। लोक पैसे भरायला तयार आहे, पण यांच्याकडे सॉफ्टवेअरच नाही। मुली महानगरपालिकेच्या नागरिक सुविधा केंद्रामध्ये आलेलो आहे। या ठिकाणी एकही कामगार नाही आहे। बाबा मी पण तुम्हाला साथ पुरवतो। त्या ऑफिस बॉयला विचारलं, त्याला जबाबदारी कोणाची किती आहे, तो बोलतो त्या कांबळे साहेबाला सांगा। तो कांबळे साहेब त्या कधीमधून गायब आहे, आता घरी गेलाय। मी इथे टॅक्स भरायला आलेलो आहे। टॅक्स भरायला आलेलो आहे, तर प्रथम टॅक्स आपला किती आहे ते या खिडकीवरती आलेलो आहे या ठिकाणी। तर या ठिकाणी आल्यानंतर मला सांगितलं आहे की जनगणना याच्यासाठी गेलेलं आहे। मी त्या ऑफिस बॉयला म्हटलं की बाबा कोण इन्चार्ज असतील इथले त्यांना बोलव। तो म्हणतो माझं काम नाही आहे, ते तिथे तुम्ही जाऊन भेटा। म्हणजे अशी उडवाउडीची उत्तर देतात आहे। इथे आलेलं टॅक्स, माझी मिसेस उभी आहे तिथे लाईनीमध्ये, इथे सॉफ्टवेअर डाऊन होतं आहे। या ठिकाणी डाऊन होतं आहे प्रत्येक वेळी जेव्हा आम्ही येतो। आज सुट्टी काढलेली आहे टॅक्स भरायला। तर महानगरपालिकेने चांगल्या पद्धतीचं सॉफ्टवेअर यूज केलं पाहिजे। मी अनेक वर्ष बघतो यांचं नेहमी सर्व्हर डाऊन असतं आणि लोकांना त्रास होतो आहे। याकडे महापालिकेने लक्ष द्यायला पाहिजे। आणि विशेष गोष्ट, जे जनगणनासाठी जातात ना त्यांची इथे लिस्ट लागली पाहिजे। कोण घरी जाते का नक्की जनगणनाला जातो आहे, त्यांची इथे लिस्ट लागली पाहिजे। हे माझं पहिलं मागणी आहे।